नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं ठाणेकरांना आवाहन. बाळासाहेबांनी माणसं घडवली आणि यांनी बिघडवली. उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांना टोला. आणि ठाण्यात मँगलोर युनायटेड क्लबतर्फे 50 यार्ड सर्कल क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन. 25 लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत जवळपास 74,171 मतदारांनी आपल्या नावाची नोंद मतदार यादीत केली आहे. यामुळे ठाणे जिल्हाधिकारीद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत उपजिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी सांगितलं की 7 नंबरच्या फॉर्मवर विश्वास ठेवू नका. मतदाराचं नाव आता यापुढे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार नाही आणि नाव वगळण्यात येणार नसल्याचं सांगितलं. सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन उपजिल्हाधिकारी सरदेशमुख यांनी यावेळी ठाणेकरांना केलं. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या ही 10,99,035 इतकी आहे, तर महिलांची संख्या ही 8,92,663 इतकी असून तृतीयपंथी मतदारांची संख्या 24 एवढी आहे. दरम्यान ठाणे लोकसभा मतदारसंघात 74,171 मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत केली आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदार संख्या ही 20,62,893 इतकी आहे. ठाण्यात मीरा भाईंदर परिसरात 7,263, ओवळा माचिवडा 15,957, कोपरी बसपाखाडी 7,075, ठाणे 7,455, ऐरोली 28,755, बेलापूर 14,666 मतदारांनी जानेवारी ते एप्रिल 2014 पर्यंत आपल्या नावाची नोंदणी करून त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. सध्या व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या मेसेजवर लक्ष देऊ नका, अफवांना बळी पडू नका. मतदार याद्यांचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे कुणाही मतदाराचं नाव समाविष्ट अथवा यादीतून वगळता येणार नसल्याचं उपजिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी सांगून पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. शरद पवार स्वतःला जाणता राजा समजतात, पण छत्रपती शिवाजी महाराजच एकमेव जाणता राजा, अन्य कुणीही नाही. पवार भ्रष्टाचाराचे महामेरू, अखंड हिंदुस्थानचे लुटारू पवार हे श्रीमान योगी नाहीत तर श्रीमंत भोगी आहेत. यांनी राजकारण नासवलं, स्वतः पक्षातून फुटून पक्ष काढला, स्वबळावर पक्ष काढता आला नाही, लोकांना फोडून नेलं. बाळासाहेबांनी माणसं घडवली आणि यांनी बिघडवली असा आरोप ठाण्यातील सभेत शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. ते ठाणे लोकसभेतील शिवसेना भाजपा महायुतीचे राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाण्याच्या सेंट्रल मैदानात बोलत होते. शिवसेनेकडे उमेदवाराची वानवा नाही, पण शरद पवार यांच्याकडे उमेदवारच नाहीत. एकीकडे बोगस डॉक्टर, दुसरीकडे भगोडा. कल्याणमध्ये तर आपल्याच चुलत भावाची जमीन लाटली. हा मनसेच्या राजू पाटलांचा हा प्रताप या सर्वांनी नात्याची मातीच करून टाकली. सगळे चुलत भाऊ असे कसे असा सवाल करून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावं यासाठी आम्हीच सांगितलं होतं, पण आता काही जण मुखवटे घालून मिरवतायत असा टोला देखील त्यांनी मनसेला लगावला. शिवसेना ही वारसा हक्कानं वडिलोपार्जित मिळालेलं धन, श्रीमंती, वैभव आहे, पण तुमचा वारसा कोणता? मस्तीत माजलेल्या पुतण्यासारखी पिलावळ हेच का तुमचे संस्कार आणि संस्कृती? असे घणाघाती टीकास्त्र सोडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सडेतोड उत्तर दिलं. मी निवडणूक न लढवता एवढा हादरा देतो, तर निवडणूक लढवल्यानंतर काय करेन असा आवाजही त्यांनी यावेळी दिला. राजकारणाची नासाडी करणारे पवार हे गायरान जमिनीवर चरत असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर संजीव नाईक हे बोगस डॉक्टर असल्याचा उल्लेख करत मागील निवडणुकीतील चुका सुधारून ठाणे आणि कल्याणचे 2 खासदार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं. यावेळी व्यासपीठावर उमेदवार राजन विचारे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, आरपीआयचे नेते रामदास आठवले, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, अनंत तरे, प्रताप सरनाईक, विजय नाहटा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये मँगलोर युनायटेड क्लबतर्फे 50 यार्ड सर्कल क्रिकेट टुर्नामेंट हा अनोखा क्रिकेट सामना भरवण्यात आला होता. यावेळी नवोदय फ्रेंड्स ग्रुप विजयी ठरला असून ठाणे सुपर किंग्स या ग्रुपचा द्वितीय क्रमांक आलाय. याप्रसंगी विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मँगलोर युनायटेड क्लबतर्फे 50 यार्ड सर्कल क्रिकेट टुर्नामेंट ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती.
या टुर्नामेंटमध्ये नाशिक, बेंगलोर, कल्याण अशा विविध ठिकाणांहून एकूण 8 संघ खेळण्यासाठी आले होते. यावेळी रोमांचक झालेल्या क्रिकेट सामन्यांचा उपस्थितांनी आनंद लुटला. यापैकी नवोदया फ्रेंड्स या संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं. द्वितीय क्रमांक ठाणे सुपर किंग्स या संघानं पटकावले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी शेखर शेट्टी आणि इक्विटी हॉटेलचे सीएमडी गोपाल पुत्रन हे यावेळी उपस्थित होते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गोपाल पुत्रन यांच्या हस्ते देण्यात आलं. दरम्यान आजकाल खेळासाठी प्रशस्त मैदानच उपलब्ध नसल्यामुळे 50 यार्डमध्येच खेळता येईल अशा प्रकारचा क्रिकेटच्या सामन्याचा आगळावेगळा उपक्रम मँगलोर युनायटेड क्लबतर्फे घेण्यात आला. यापुढेही क्रिकेटबरोबरच फुटबॉल आणि इतर तत्सम खेळही आगामी काळात घेण्यात येणार असल्याचं क्लबचे पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी सांगितलं. याप्रसंगी आयोजक सुनील अल्वा यांच्यासह भास्कर अल्वा, कुशल भंडारी, उमेश शेट्टी, बेनू शेट्टी, प्रकाश शेट्टी, अनुज शेट्टी यांचेही विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभलं. ठाण्यामध्ये या मुंबईमध्ये आम्हाला खेळण्याची ग्राउंडची खूप अडचण आहे. मोठ्या ग्राउंड कुठे नाही आहे. हे 50 यार्डमध्ये आम्हाला छोट्या ग्राउंडमध्ये पण हे क्रिकेट खेळू शकतात. म्हणून आम्ही एक नवीन पद्धतीने 50 यार्डची क्रिकेट आम्ही 8 प्लेयर असून हे 50 यार्डची आम्ही एक नवीन पद्धतीने क्रिकेट हे केलेलं आहे. तो आज आमच्याकडे 8 टीम आले होते सगळ्याकडून, मँगलोर, बेंगलोर, नाशिक असं म्हणून 8 टीम येऊन त्याच्या खेळण्याची खूप मजा घेतली आहे. आणि हा खेळणी आम्हाला खूप आनंद झाला. इज ऑल कास्टचे लोकांना घेऊन आम्ही वेगळ्या पद्धतीने क्रिकेट मॅच नाही, आम्हाला फुटबॉल पण करायचे आहे, बाकी कबड्डी टीम असं करून आम्हाला वेगळं करायचे ते आमचे नवीन उद्देश. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. आवाज माझा. माझ्यावर आतापर्यंत जे काही आरोप झालेत ते सगळे खोटे असून त्याबद्दल जो अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय त्याचा तपास सुरू आहे. तसंच आपल्या घरातील भांडणं सर्वांसमोर आणू नयेत असा सल्ला राज आणि उद्धव ठाकरे यांना अजित पवार यांनी दिलाय. ठाण्यातील आघाडीचे उमेदवार डॉ. संजीव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. क्लस्टर योजना आम्हीच आणली असा टाहो शिवसेना आणि भाजप फोडतंय, पण राज्यात आमचे आघाडी सरकार असून तो निर्णय आम्हीच घेतला. सेना भाजप मात्र सगळं श्रेय लाटण्यासाठी खटाटोप करत असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलाय. ठाण्याच्या किसननगर इथे आघाडीचे उमेदवार डॉ. संजीव नाईक यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. नवी मुंबईत विमानतळ होणारच, त्यासाठी लागणाऱ्या जमिनीही शेतकऱ्यांनी द्याव्यात, कारण कुठलाही विकास हा जमिनी घेतल्याशिवाय होणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला आणि प्रकल्पग्रस्तांना केलं. बारामती मतदारसंघातील सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी मासाळवाडी परिसरात फिरत असताना आपला आवाज काढून आपली बदनामी सुरू करण्यात आली आहे. पाणी बंद करू असा दम दिला असे आरोप होत आहेत. मात्र हे सर्व आरोप खोटे असून गेल्या 25 वर्षांपासून हा मतदारसंघ माझा आहे. इथून लोक मला निवडून देत आहेत. त्यांचंच पाणी बंद करण्याची भाषा केली तर लोकच माझं पाणी बंद करून घरी बसवतील असं ते पुढे म्हणाले. काहीही कारण नसताना आमची बदनामी केली जाते. बारामती मतदारसंघात सुप्रियाताईंचा प्रचार संपल्यानंतर 16 तारखेला कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत असतानाच कुणीतरी आपल्या आवाजाची नकली ध्वनिफीत तयार केली असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पुण्यातील मतदारांची नावं गहाळ झाली त्याचाही आरोप काँग्रेस राष्ट्रवादीवर केला जातोय. याबाबत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईलच असंही त्यांनी स्पष्ट केलं. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजीएसबी मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी आघाडीसमोर शिवसेना महायुतीनं कडवं आव्हान उभं केलं असून मुस्लिम बहुल मुंब्रावासियांनीही आता शिवसेनेची कास धरल्याचा फतवा जाहीर केलाय. मुस्लिमांच्या शिया पंथीयांचे जनता पार्टीचे महाराष्ट्रीय महासचिव जावेद अख्तर आणि शिया पीपल्स पार्टीचे सय्यद जियारत हुसेन यांनी सेना उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी या शिया नेत्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदार निधीतून एकही काम केलं नसल्याचा भांडाफोड पत्रकार परिषदेत करून ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनच मुंब्र्याचा विकास झाल्याचा दावा केलाय.
2009 सालापासून मुंब्र्यात आमदार आव्हाडांच्या आमदार निधीतून एकही काम झालं नसून सर्व विकास कामं ठाणे महानगरपालिकेनं केली आहेत आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये सेनेची सत्ता असून स्वर्गीय आनंद दिघे यांच्या रूपानं आज एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्याकांना मोठा आधार दिल्याचा दावा अख्तर यांनी केला. तसंच सर्व समुदायांना सोबत घेण्यामुळे आजपर्यंत या भागात एकही जातीय दंगल झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर शिया पार्टीचे हुसेन यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उच्च शिक्षित डॉक्टर असल्यानं त्यांनाच मदत करण्याचा निश्चय केला आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं ठाणेकरांना आवाहन. बाळासाहेबांनी माणसं घडवली आणि यांनी बिघडवली. उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांना टोला. आणि ठाण्यात मँगलोर युनायटेड क्लबतर्फे 50 यार्ड सर्कल क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आवाज माझा वृत्तवाहिनीसाठी कॅमेरामन, रिपोर्टर तसंच वृत्तनिवेदिकेची आवश्यकता असून इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9735033326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.